सर्वांना माझा नमस्कार. नमस्कार. आजचा विषय आहे मर्यादा आणि बऱ्याच सेवकांनी आपापले विचार मर्यादा या शब्दावर टाकलेले आहेत. खरं जर म्हणलं तर बाबांनी जे आम्हाला शिकवलं, निव्वळ बाबांनी आम्हाला सांगितलं नाही. हाच आमच्यामध्ये आणि बाबामध्ये खूप अंतर आहे. बाबांनी पहिलं करून दाखवलं, कारण बाबा समजले का आपण बोललेला शब्द किंवा दिलेलं वचन याचं जर पालन झालं तर त्या ठिकाणी मर्यादा निर्माण होईल. बाबांनी केलं आणि नंतर बाबांनी आम्हाला सांगितलं, आणि जे बाबांनी केलं आम्हाला सर्वांना करायचं आहे. आणि या मार्गावर आल्याच्या नंतर प्रत्येक या मार्गाचा सेवक मर्यादाचा पालन करण्याचा प्रयत्न करत राहते आणि सर्वांना करावं लागेल. आणि जर आम्ही नाही केलं तर बाबा काही अडवणार नाही का तू काम नाही करत मर्यादेचं पालन म्हणून. तर आम्हाला कोण अडवणार आहे? आमचे विचार आमच्याकडून जर पालन झालं नाही, आमचे विचार आम्हाला फसवणार आहे. कोणी कोणाला फसवणार नाही. आम्ही याचं त्याचं नाव घेतो, यांनी फसवलं, त्यांनी तसं केलं, ते तसे बोलले. मला तरी वाटते का या गोष्टी निरर्थक आहे, काही अर्थ नाही याला. सत्य हे आहे का बाबांनी आम्हाला जी मर्यादा शिकवली याच्यामध्ये आम्ही कुठंतरी कमजोर पडलो. त्याचा परिणाम आहे. आणि मर्यादा म्हणजे काय? बाबांनी भगवंत गुणाचे 3 शब्द दिले. भक्ती नाही सांगितले, कारण भक्ती आम्ही करू शकत नव्हतो. बाबांनी भक्ती केली, बाबा देवाण झाले. एवढी कठीण भक्ती आहे, आम्ही देवाला धरून नाही ठेवू शकत. हे बाबालाही समजलं, परंतु त्या दैवी शक्तीचे गुण परमेश्वराला कसं ओळखावं किंवा ही दैवी शक्तीनं आम्हाला साथ दिली पाहिजे याच्यासाठी भगवंत गुणाचे 3 शब्द बाबांनी आम्हाला दिले. सत्य बोलणे, मर्यादाचं पालन करणे आणि प्रेमानं वागणे. सत्य बोलणं होऊनही जाईल कदाचित, पण मर्यादा खूप कठीण आहे, अति कठीण आहे. आम्ही देवाला वचन दिलं, 4 तत्व, 3 शब्द, 5 नियम किंवा बाबांच्या आदेशाचं वेळोवेळी पालन करेल आम्ही वचन दिलं. आणि या दिलेल्या वचनाची मर्यादा आम्हाला स्वतःला पाळायची आहे. आता हा बाबाचा आदेश झाला, बाबांनी दिलेला आदेश, त्याची विनंती झाली. पण बाबाचे कर्म आणि आमच्या कर्मामध्ये फरक आहे. कारण बाबा कशासाठी जगले, कशासाठी झटले? पराया दुःखासाठी झटले बाबा.
आम्ही पराये होतो. बाबांनी आम्हाला जवळ बसवलं. कशाकरिता? की आम्ही सुखी झालो पाहिजे. सेवकाला समाधानी मिळाली तर बाबाला आनंद वाटायचा. पहिलं त्यागाचे कार्य देत होते, बाबाकडे मार्गदर्शक मंडळी नेत होते आणि तो मार्गदर्शक बाबाला सांगायचा, बाबा यांना त्यागाचे कार्य द्यायचे आहे. बाबा विचारायचे, किती बाबाला खुशी? काय आमचे नातेवाईक होते बाबा. बाबा विचारायचे, कशासाठी मार्गावर आले? का माझ्या भगवंताने आपले गुण दाखवले का नाही दाखवले? या आत्म्याला समाधानी मिळाली का नाही मिळाली? बाबा विचारायचे, विचारपूस करायचे आणि सुख शांती समाधानी मिळाल्याच्या नंतर बाबा पहिलं जाणायचे, ऐकायचे आणि नंतर त्यागाच्या कार्याचा आदेश द्यायचे. म्हणजे बाबांनी वेळ, आपल्या जीवनातली वेळोवेळी सेवकासाठी जागले बाबा. बाबांनी हे नाही म्हणलं का मला काम आहे किंवा असं आहे किंवा माझी तब्येत खराब आहे. वेळोवेळी भगवंताला बाबांनी जवळ ठेवलं. म्हणून मर्यादा, आताच आपले मेघनाथजी सोरतेजी बोलले, सीतेनं मर्यादाचं पालन नाही केलं. का नाही केलं? तर आपलं दुःख दूर झाल्याच्या नंतर, आपल्याला समाधानी मिळाल्याच्या नंतर लोभ, मोह, माया ह्या वस्तू आमच्या जवळ आहे. जसं सीतेला मोह झाला त्या हरणाचं आताच सांगितलं. पतीपासून सुखी होती हे आपण ऐकतो, पण एका मोहापायी काय झालं? मर्यादा तुटली. आणि मर्यादा तुटली, जीवनाचं काय होईल सांगता येत नाही. काही सेवकांनी बाबाला मागे मर्यादा पुरुषोत्तम म्हणून पदवी देण्याचा प्रयत्नही केला. त्या एका सेवकानं आपल्या घरावर झेंडा लावला असं सांगतात जुने लोक, का बाबांचं नाव मर्यादा पुरुषोत्तम झालं पाहिजे. तेही बाबांनी मान्य केलं नाही. किती मोठा त्याग आहे. कारण बाबाला माहित होतं का मर्यादा हा शब्द रामाला मिळालेला आहे. मला दुसऱ्याचं नको, मला दुसऱ्याचं नाही पाहिजे, मला माझ्या भगवंतानं दिलं हेच भरपूर आहे. बाबांनी तो शब्द नाही स्वीकारला. सरते शेवटी महान त्यागी हे पद बाबांनी मान्य केलं. महान त्याग केला आमच्या बाबांनी. आम्हाला रात्रंदिवस जागवलं. म्हणून आम्हाला समजण्याची गरज आहे का मर्यादा ही शक्ती आहे. आम्ही काही क्षणासाठी जिवंत आहोत. आम्ही काही बाबासारखे अमर कोणी होणार नाही. भलाही या मार्गामध्ये आलो, आपण सुखी झालो, आमची वेळ संपली का आम्हाला त्या भगवंताजवळ सर्वांना जायचा. म्हणजे काही क्षणासाठी आहो आपण. या क्षणामध्ये बाबांनी जे आम्हाला मर्यादा शिकवली, हर ठिकाणी मर्यादा हा शब्द लागू होते. जसं उदाहरणार्थ, ज्या वेळेस मी मार्गदर्शक बनलो, मी कधी म्हणलं नाही मार्गदर्शकाला
काकाजी मला मार्गदर्शक बनायचं आहे, मला मार्गदर्शक बनवून द्या. नाही बोल. मार्गदर्शकांनी बोलावलं, निवासस्थानला नेलं आणि बाबांचे भाऊ मारुतरावजी होते त्या ठिकाणी. त्यांना आमच्या चांदेकर काकाजींनी सांगितलं का याला म्हणे मार्गदर्शक बनवायचं आहे. बाबांच्या भावांनी शब्द काढला, नाव विचारलं, नाव सांगितलं आणि एक शब्द निवासस्थानवरून मिळाला. पडोळे म्हणे मार्गदर्शक बन, अंगात अंजू नको. हा बाबाच्या निवासस्थानवरून मिळालेला शब्द. क्रिया घडत गेली. तिथून भवनात आलो. भवनामध्ये रेकॉर्डवर नाव चढवण्यात आलं. कधी म्हणलं नाही का मला हे बनायचं आहे. कधी आशा केली नाही. बिनामागे मिले मोती म्हणतो. म्हणून बाबांचा एक एक शब्द, एक एक नियम खूप महत्वाचा आहे, अति महत्वाचा आहे. परंतु सुख आल्यावर ह्या लोभ, मोह, माया, अहंकार याला आम्ही आमच्या तिजोरीमध्ये लाभ करून ठेवला. हे काढताना येऊन राहिला आम्हाला. जसं आम्ही सोनं असेल किंवा पैसा असेल याच्यासाठी लाख लावतो घराला. कोणाकडे म्हणजे किती भय आहे आम्हाला, काय जीवाचं काय होईल बा. बाबाला याची गरज पडली नाही. नाही सीसीटीव्हीची गरज पडली, नाही कुत्र पोसाची गरज पडली. म्हणजे बाबांचं लक्ष कुठं होतं, त्या भगवंताकडे. आणि आता कलियुगाच्या मानानं आपली सुरक्षा करण्यासाठी आपल्याला सीसीटीव्ही लावावं लागेल. कोणाला कुत्र आवडत असेल कुत्रे पोसावं लागेल, कारण का जमाना खराब आला. म्हणून आमची सुरक्षा करण्यासाठी तुम्ही काही करा, पण कर्म त्याच्या हातात आहे. आम्ही किती काही जरी मनमानी जरी करत असेल, एक दुसऱ्याचा अनादर जरी करत असेल, नक्की करा. मस्त अनादर करा, अपमान करा, झगडे करा. पाहणारा तो आहे ना, करते त्याला करू द्या. भगवान जर जागृत आहे तो त्याला सद्बुद्धी देईल. आम्ही बोलायला जाऊ, काय होईल, वाद तयार होईल, झगडा तयार होईल. म्हणून हे बाबांचं कार्याला सामोर नेणं साधी गोष्ट नाही आहे. आपल्या बैठकीमध्ये 300-400 सेवक राहतात. जास्तीत जास्त बोलणारे 10-12 लोकांना संधी मिळते, बाकी 200-300 लोकांना संधी मिळत नाही. काही लोकांची बोलायची इच्छा राहते, त्यांना संधी मिळत नाही. काही लोकांची इच्छा नसताना उभं करतात, फलाने बोलते. म्हणजे घडवणारा कोण आहे, तो भगवान आहे. या मार्गामध्ये चापलुसी, खोटं बोलणं, आम्ही जर मर्यादा समजलो, आम्ही कोणाच्या मागे धावण्याचा विचार केला, कोणाच्या मागे धावायचं आहे आम्हाला. जो बेईमान आहे त्याच्या मागे धावायचं का ज्याच्यामध्ये इमान आहे त्याच्या मागे धावायचं. हे बुद्धी कोण देणार आहे आम्हाला. तर आमच्यामध्ये मर्यादा जर असेल तर भगवान सद्बुद्धी जरूर देईल. पण आम्ही हे सोडून दिलं सुखी झाल्यावर. आमची बीजेपी, आमचं काँग्रेस, आमचा फलाना, आमचा ढमका, किती पावर आला आम्हाला. त्या भगवंताला थोडंसंही भीत नाही. आम्ही वाटेल तसं बोलतो, वाटेल तसं वागतो. कशासाठी, काय बनायचं आहे आम्हाला, कोणाला जागवायचं आहे. आपण कोणाला जागवू शकत नाही. मी तर नाही जागवू शकत कोणाला, कारण तेवढी बुद्धी नाही, तेवढं ज्ञान नाही.
म्हणून मला माझं पाहायचं आहे का मी मार्गावर आलो तेव्हापासून मी मर्यादाला किती धरून ठेवलं आणि मर्यादाचा किती अपमान केला हे मला माझं पाहायचं आहे. कारण जीवनामध्ये कोणी कोणाला साथ देणार नाही देणार. अहो तुमचा पोरगा जरी असेल ना, लग्न होतपर्यंत पोरगा राहते, मग म्हणत्या बुड्यानं का कमवून ठेवलं याले समजत नाही. पत्नी जरी असेल तेही तू मे करायला भीत नाही. कोण आहे आपलं? मुलगी असेल ते आपल्या घरी जाते, कोण आहे आमचं? हे सगळं जे आहे हा देखावा आहे. माझा मुलगा, माझी सून, माझी पोरगी, माझं मकान, माझी शेती हा देखावा आहे. हे काही आम्हाला साथ देणार नाही. मग आम्हाला साथ कोण देईल? तर हे बाबांनी दिलेले शब्द सत्य बोलणे, मर्यादाचं पालन करणे आणि प्रेमानं वागणे हे आमचा साथी आहे. चाहे कोणी काही करे, बाबांनी आम्हाला हा फार मोठा अधिकार दिला का आम्ही भगवंताची ओळख करू शकतो किंवा आमच्यामध्ये मर्यादा राहील तर. आणि बाबांनी म्हटलं आहे का या मार्गाचा सेवक गरीब न दुखी राहू शकत नाही. हे बाबांचे शब्द आहे. तर आमच्यामध्ये जर मर्यादा आहे तर बाबा आम्हाला गरीब न दुखी कोणाला नाही ठेवणार आहे, कोणाला नाही ठेवणार. आम्हाला बाबाच्या संगतीत नाही परंतु पंगतीत बसायचं आहे. बाबासारखे निष्काम कर्म नाही करू शकत, पण कमीत कमी एक पंधरवाडी चर्चा बैठक नाही वेळ मिळाला, इथे जरी आलो आम्ही तरी आम्हाला खूप काही मिळणार आहे, खूप मिळणार आहे. प्रसंग प्रत्येकावर येणार आहे, प्रत्येकावर येणार आहे. कधी बाप नाही मानन तर कधी पोरगा नाही मानन तर कधी सून नाही मानन. प्रसंग सगळ्यावर येणार आहे. मग आम्ही काय शब्द दिला होता सुखी बनण्यासाठी? हो आम्ही असं वागू, असं करू. आणि आज जो आमच्यामध्ये बदल झाला, परिवर्तन झाला, कशामुळे? फक्त आम्हाला लोभ दिसत आहे. आणि ज्याला लोभ आहे तो लोभीच्या मागे धावणार आहे. आणि ज्याला त्याग आहे तो त्यागी वृत्तीच्या मागे धावणार आहे. आणि आम्ही लाख चतुराई केली तरी आमचे कर्म समोर आल्याशिवाय राहणार नाही. कारण तो भगवान होय, त्याला कोणी पाहिलं नाही, त्याची भक्ती केली नाही केली आम्ही भक्ती. फक्त बाबाच्या आदेशाचं पालन केलं म्हणून दैवी शक्ती आम्हाला मदत करत आहे. आम्ही काही खूप मोठे भगत नाही झालो, आम्ही काही कोणावर उपकार नाही केला. ह्या मानव धर्मामध्ये तीनही गोष्टी आहे. जसं महाभारतात ते महाभारत टीव्हीवर लागत होतं, तिथे पहिल्यांदा तो मजकूर येत होता, ये कथा आहे स्वार्थ, परमार्थ और पुरुषार्थ के. त्या महाभारताने शिकवलं का स्वार्थ भी आहे, पुरुषार्थ भी आहे ना परमार्थ भी आहे. ते ज्या धर्मामध्ये आहे. आम्हाला स्वार्थ आहे म्हणून मार्गावर आलो. आमच्यात माणुसकी निर्माण झाली तर परमार्थ मिळणार आहे. आणि ती माणुसकी म्हणजे बाबाच्या आदेशाचं पालन, मर्यादेचं पालन. चाहे कोणी काही करत असेल करू द्या, बोलत असेल बोलू द्या. दुसरा बोलते म्हणून आपण उत्तर देऊ नका, बोलू द्या. आहे भगवंत आहे, त्यालाही सद्बुद्धी देईल. तोही काही वाईट नाही आहे, तोही काही दुसऱ्या देवाचा सेवक नाही आहे. मानते की बाबा जुमडोरीचा सेवक आहे, भगवंत त्यांनाही बुद्धी देईल. आणि मस्त एकोप्यानं राहून तत्वशब्द नियमाचं पालन करण्याचा प्रयत्न करा.
एक दुसऱ्याला सहकार्य करण्याचा प्रयत्न करा. मी सुद्धा माझ्याला जमते तेव्हापर्यंत बाबांनी दिलेल्या आदेशाचं पालन करण्याचा प्रयत्न करीन. आपणही प्रयत्न करावं.